मतदान झालेलं आहे आणि मतदानानंतर आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। शिरूर हा राज्यातला टॉप मतदारसंघामधला एक मतदारसंघ आहे। आपल्यासोबत तालुक्यातले काही पत्रकार आणि काही विचारवंत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। मला सांगा, कशा पद्धतीने ही सगळी लढत राहणार आहे शिरूरमधली? काय निकालाची गणितं असतील? कोण उजवं राहील, कोण डाव राहील? आता सध्या तर अशी परिस्थिती आहे, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निकालाकडे। आपण जर पाहिलं तर शरद पवार साहेबांविषयी लोकांमध्ये एक सहानुभूतीची लाट आहे। शरद पवार साहेबांनी आपले माजी आमदार जे कैलासवासी वल्लभशेठ बेनके यांच्या माध्यमातून तसा तालुक्याचा विकास केलेला आहे, त्यामुळे एक सहानुभूतीची लाट आहे आणि त्याच्यामुळं मतदान शरद पवार गटाला होईल, म्हणजे अमोल कोल्हेंना होईल असं मला वाटतं। पण अमोल कोल्हे तर मागच्या 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये फिरकले नाही असाही आरोप केला होता। ते फिरकले नाही, तुम्ही फिरूनच असं फिरकले म्हणूनच कामं होतात असं नाही ना। न फिरताही तुम्ही कामं करता। तुम्ही संसदेत 3 वेळा त्यांना संसद रत्न भेटलेलं आहे, त्यांनी आपले प्रश्न तिथं मांडलेले आहेत, काही प्रश्न मार्गी लावलेले आहेत, कामं केलेलीच आहे ना, कामं केलेली नाही असे नाही। आणि दुसरी भाग जर आपण पाहिलं ते आढळरावांनी काम केलं नाही असं म्हणता येणार नाही, त्यांनी पण कामं केली, पण त्यांनी जे पक्ष बदलत गेले हे लोकांना काही ना पटलेलं नाही। आढळरावांचं हे पटले ना। आपल्यासोबत एक वकील आहेत, आपण त्यांना विचारणार। सर, मला सांगा, कशा पद्धतीने मतदारसंघामध्ये लढत राहणार आहे? आढळराव आणि कोल्हे ही लढत मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा प्रचंड गाजलेली होती, मागच्या पंचवार्षिकला, आणि आता सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचंड गाजली, आरोप प्रत्यारोप झाले। कोण उजवं राहील, कोण निवडून येण्याची शक्यता आहे आणि कारणं काय असतील निवडून येण्यामागची? मतदारसंघाचा जर विचार केला तर ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारसंघ एकत्र आपल्याला दिसतो। शहरी भागातनं आढळराव पाटलांना थोडा भाजप विचारसरणीमुळे थोडं मतदान होईल, पण ग्रामीण भागात मात्र तुतारीच वाजेल। आणि या सर्वाचं जर काही बारीक बघितलं तर शरद पवार गटांना असणारी सहानुभूती, उद्धव ठाकरेंचं सहानुभूतीचं वातावरण आणि धनुष्यबाणांनी केलेली मशालीला मदत आणि मशाली आणि धनुष्यबाणाच्या मदतीवर येणारी जी काही तुतारी आहे तर ती वाजेल इथे नक्कीच। तुतारी वाजेल असं म्हणताय, पण आढळरावांनी सुद्धा 15 वर्षामध्ये प्रचंड कामं केलेली आहेत। आढळरावांनी शिंदे गटातून पवार गटामध्ये, म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये केल्यावर प्रवेश मानवणार नाही का लोकांना? नाही मानवणार, कारण की सातत्याने पक्ष बदलणे, भूमिका बदलणे हे जनतेला सहसा रुचत नाही। जनतेला ते रुचत नाही, त्यामुळं कोल्हे विजय होतील असं इनडायरेक्टली तुम्हाला म्हणायचं। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने ही लढत राहणार आहे? काय गणित असणार आहे मतदारसंघातली? सर, निश्चित जेव्हा ही लढत पवार विरुद्ध पवार झाली तेव्हा निश्चित या लढतीला देशभरात किंवा राज्यात रंगत आलेली आपल्याला पाहायला मिळते। पवार विरुद्ध पवार लढत असल्यामुळे खऱ्या अर्थानं पुतण्याविरुद्ध अशी ती लढत होती, त्याच्यामुळे ही जी काय लढत आहे चुरशीची आहेच। आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं या मतदारसंघात आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे ही जी काय लढत होती चुरशीच जरी असली तरी आपण पाहिलं की अनेक प्रश्न होते या मतदारसंघातले, काही सोडवले गेले, काही नाही सोडवले गेले। शेतकऱ्यांचे प्रश्न होते, त्याच्याकडे मोदी सरकारने जे दुर्लक्ष केलं, त्यामुळे खऱ्या अर्थानं या मतदारसंघात सरकारविषयी, केंद्र सरकारविषयी एक नाराजीची भावना होती। आणि त्याचबरोबर जी पक्षफूट जी झालेली होती, म्हणजे शिवसेनेची असेल, राष्ट्रवादीची असेल, या पक्षफुटीमुळे त्याचाही परिणाम या निवडणुकीत आपल्याला झालेला पाहायला मिळतो। आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, ह्या पक्षफुटी आणि पवारांना असलेली सहानुभूती, शिवसैनिकांची म्हणजे शिवसेनेविषयी असलेली सहानुभूती, या सगळ्या गोष्टीमुळे खऱ्या अर्थानं अमोल कोल्हेंना उजवं पाड दिसतं। त्याचबरोबर आढळराव पाटील जे काय आहेत तर त्यांनी गेल्या 15 वर्षात तुम्ही म्हणले कामं केली होती, परंतु ज्यावेळेस त्यांनी पक्ष बदलला, खऱ्या अर्थानं त्यांनी याच्या आधी सातत्याने अजित पवार असतील, शरद पवार असतील यांना आव्हान दिले होते, यांचे आरोप केलेले होते, परंतु या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं ते ज्यांच्यावर आरोप केले त्याच पक्षात गेले, त्याच्यामुळे शिवसैनिकही नाराज झाले होते, त्यांच्यासोबतची लोकही नाराज झाली होती आणि याचा त्यांना कुठेतरी फटका बसेल असं या निवडणुकीत दिसते। शहरी मतदार 2 मतदारसंघ आपले शहरी आहेत, त्या शहरी मतदारसंघात जरी भाजपला किंवा या सर्व महायुतीला जरी सकारात्मक वातावरण असलं तरी शहरी मतदारसंघात जे काही मतदान या निवडणुकीत झालेलं आहे ते साधारणतः 5.5-5.5 लाख मतदान झालेलं आहे। आणि ग्रामीणचा जो काही मतदारसंघ आहे, या ग्रामीणच्या मतदारसंघामध्ये साधारणतः एक 8.5-8.5 लाख मतदान झालेलं आहे। त्याच्यामुळे ग्रामीण भागात मतदार आपल्याला जास्त दिसतं आणि शहरी भागात जो काय मतदान आहे ते टक्का घसरलेला आहे, याचाही परिणाम ह्या निवडणुकीत आणि ह्या सगळ्या विजय पराजयावर आपल्याला होताना दिसेल। त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती बघता, शेतकऱ्यांचे प्रश्न बघता, या ज्या काय पक्षफूट पाहता, या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंचं पारडं उजवं राहील असं आपल्याला पाहायला मिळतं। मतदानाचा टक्का सुद्धा घसरलाय, राज्यातच घसरलाय, तसा शिरूरमध्ये सुद्धा घसरलाय। शिरूरमध्ये एकूण काय गणित राहतील? घसरलेल्या टक्क्याचा फायदा नेमका कोणाला होईल? कोण उजवा असेल, कोण डावा असेल? काय कारणं असतील निवडून येण्यामागची आणि जो उमेदवार पडणार आहे त्याला सुद्धा कसा फटका बसणार आहे? पुणे जिल्ह्यातील निवडणूक बघितली शिरूर लोकसभा मतदारसंघाची तरी अतिशय लक्षवेधी झालेली आहे। सुरुवातीला डॉक्टर अमोल कोल्हे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती।
त्या तुलनेने आढळराव पाटलांना उशिरा तिकीट मिळालं. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जे प्रचाराचं यंत्रणा राबवली ती जोरदार होती आणि त्यावेळेस समाज माध्यमांचा विचार केला तर डॉक्टर अमोल कोल्हे हे आघाडीवरच होते. ज्यावेळेस आढळराव पाटलांना तिकीट जाहीर झालं त्याच्यानंतरही त्यांनी जो प्रचाराची यंत्रणा राबवली तीही जोरदार होती. त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ती नंतरच्या टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये तशी ती चुरशीची झाली. राहिला प्रश्न मतदानाचा. तर मतदानाचा वेळेस जर विचार केला तर बहुतांशी डॉक्टर अमोल कोल्हे यांची हवा होती, आवाज होता. त्याचबरोबर आढळराव पाटील जे आहे त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे आघाडी घेतल्यामुळे त्यांचंही पारडं नंतरच्या काळात जड झालं आणि याच्यामध्ये जो फॅक्टर जो ठरला त्याच्यामध्ये एक तर चिन्ह बदल की आढळराव पाटील ऐनवेळेस बऱ्याच जणांची अपेक्षा होती की त्यांनी आपल्या चिन्हावर लढावं शिवसेनेच्या, परंतु नंतर त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घड्याळावर लढावं लागलं. त्याच्यामुळे ते शिवसैनिक थोड्याफार प्रमाणात नाराज झाले. हा एक पहिला पार्ट. त्याच्यानंतर महायुतीच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती महायुतीने जे काही कामं केली शेती प्रश्नामध्ये तर त्याच्यावर शेती वर्ग हा नाराज होता, शेतकरी वर्ग नाराज होता. त्याचाही इफेक्ट या मतदानावर झालेला आहे आणि म्हणून ही जी निवडणूक आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाची ही तशी तुल्यबळ होईल असं वाटतं. त्याच्यामुळे आज ह्या मितीला तरी नेमकी काय घडेल हे सांगता येणार नाही. आज मी तरी सांगता येत नाही, पण कौल मात्र कोल्ह्यांच्या बाजून देतोय. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. मला सांगा, खरं तर आकड्यांची गणित जर पाहिली तर लाखामध्ये कोल्हे निवडून येतील असं म्हटलं जाते आणि आढळराव सुद्धा समर्थक आहेत ते सुद्धा म्हणतात आढळराव सुद्धा निवडून येतील 5-25 हजाराच्या फरकाने. कसं पाहता याकडे? नाही, हे बरोबर आहे. तुम्ही जे म्हणालात ना, हे लाखांचं लीड राहणार नाही याच्यामध्ये. हे याच्यामध्ये एक तुम्ही जसे म्हटले की 25,000 50,000 ह्या फरकानेच थोडीशी चुरस राहील त्याच्यामध्ये. आणि ह्या चुरशीमध्येच कळेल आपल्याला की बाबा नक्की कुणाचं पारडं शेवटी जड राहणार म्हणून. पण आढळरावांनी सुद्धा दावा केला कारण प्रचार यंत्रणा जी पारंपरिक जी होती ती आढळरावांच्या बाजूने होती, तर मूळ ठाकरे सेना मात्र कोल्हेंच्या बाजूने होती. याचा कितपत परिणाम होऊ शकतो? नाही, परिणाम असं नाही म्हणता येणार, कारण आता लोकांना कळून चुकले की राजकारण कुठल्या टप्प्यावरून पोचलेलं आहे. फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे. राष्ट्रवादीचे 2 गट झाले, पुन्हा शिवसेनेचे 2 गट झाले. त्यामुळे लोकांना कळाले की बाबा हे करण्यामागं काय कारण आहे. हे सगळे बीजेपीनेच घडून आणले नाही म्हटलं तरी आपण. तर त्याच्यामुळे लोकांना माहिती की आपण कुणाला मतदान करायला लोक तेवढी सज्ञान आहेत. भाजप विरोधात देशात असलेली प्रचंड लाट ती इथे पाहायला मिळते. काय वाटतं, आढळरावांचे समर्थक सुद्धा तेवढेच उत्सुक आहेत कारण समर्थकांनी त्यांच्या सुद्धा बॅनरबाजी आधीच लावलेली आहे. मागच्या वेळेस जसं कोल्हेंनी सर्वात आधी बॅनरबाजी केली होती, ह्यावेळेस आढळराव आणि कोल्हेंनी दोघांनी बॅनरबाजी केली का आम्हीच निवडून येणार. कसं पाहताय या निकालाकडे? मुळातच जर आपण बघितलं निवडणुकीच्या दिवशी तर बऱ्याचशा बूथवर आढळरावांच्या बूथवर तुतारीचा प्रचार झालेला आहे आणि त्यामुळं तुतारीला एक चांगलं वातावरण आहे. आता राहिला विषय डॉक्टर अमोल कोल्हेंचा. मागच्या 5 वर्षामध्ये त्यांचा जनसंपर्क तुलनेत तितकासा नव्हता नाही, पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांनी आता या संधीचा फायदा घेऊन जनतेमध्ये मिसळलं पाहिजे. लोकप्रतिनिधीची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींनी जनतेत गेलं पाहिजे. संसदेत प्रश्न हे संसदेच्या कालावधीमध्ये मांडले जातात, अधिवेशनाच्या कालावधीमध्ये. इतर वेळेस मतदारसंघामध्ये वेळ दिला पाहिजे. नागरिकांच्या प्रश्नांमध्ये वेळ देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. राहिला विषय भाजप किंवा काँग्रेससारखे मोठे पक्ष आणि शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीसारखे स्थानिक लेवलचे पक्ष, याच्यामध्ये थोडा फरक आहे. परंतु जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असतात. निवडून येणारा प्रतिनिधी आपल्यासाठी काम करणार का ते महत्त्वाचं असतं. त्यांना तितके असे पक्ष महत्त्वाचे नसतात. पक्ष महत्वाचे नसतात. पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो की आढळरावांना सुद्धा या मतदारसंघातून विजयाची खात्री आहे, त्यांच्या समर्थकांनी सुद्धा बॅनरबाजी केलेली. कसं पाहता? निश्चित राजनजी, ती खात्री असणं साहजिक आहे. कारण की हा मतदारसंघ जो पाहिला हा 6 विधानसभा मतदारसंघांचा हा मतदारसंघ आहे. या 6 पैकी 5 जे आमदार होते ते आढळराव पाटलांच्या सोबत होते की जे अजित पवार गटात होते, आणि एक आमदार जो आहे शिरूरचा की जे अशोक बाबू पवार हे त्यांच्या विरोधात होते. म्हणजे 5 आमदार जे आहे, म्हणजे जुन्नरला अतुल बेनके असतील, आंबेगावला वळसे पाटील असतील, खेडला दिलीप मोहिते पाटील असतील, भोसरीला महेश लांडगे असतील आणि हडपसरला जे काय तिथं चेतन तुपे असतील, ही सगळी जी काही विजयाचे बॅनर मतदारसंघात लावण्यात आले आहे आणि दोघांकडनंही आम्हीच जिंकणार अशी
जे काय आहे तो विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. हा विश्वास जरी व्यक्त करत असले तरी खऱ्या अर्थानं 2 दिवसात आता याचं निकाल लागणार आहे आणि लोकांना ते सगळं काही चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु तरीही जर आपण पाहिलं दोन्ही उमेदवाराकडनं जरी विजयाचे बॅनर लागत असले, दोन्हीकडनं जरी विश्वास व्यक्त करत असला तरी ग्राउंड लेवलला आपण जी काय परिस्थिती पाहिली त्यात खऱ्या अर्थानं आपल्याला ते लक्षात येईल की दोन्ही साईडला विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय आणि त्या माध्यमातून प्रत्येकजण म्हणतो की आम्हीच विजयू. हा विजयाचा आकडा आज जरी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा लागतो. समर्थक म्हणताय की लाखाच्या फरकाने निवडू, म्हणजे आपण अनेक जण म्हणतायत की हा आकडा हा 20-25 हजार असेल, पण समर्थक म्हणतायत की आम्ही घासून नाही तर ठासून येणार, मग ते लाखाच्या फरकाने विजय होतील असं दोन्ही समर्थकांकडे या ठिकाणी विजयाचे दावे केले जात आहेत. कोल्हेंना निवडून आणणारे वळसे पाटील यावेळेस मात्र प्रचारात दिसले नाही, कारण त्यांना आजारपणाचं कारण होतं. हेच कारण आढळरावांना कुठंतरी घातक ठरेल का? आढळरावांना विजयामध्ये जो खारीचा वाटा वळसे पाटलांचा होता तो दिसून आलेला नाही, याचा काही परिणाम दिसेल का? नक्कीच दिलीप वळसे पाटील आजारपणामुळे घरी होते आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांची गरज होती निवडणुकीत दिसेल, कारण त्या ठिकाणी स्वतः उमेदवाराच्या प्रचारात आमदारांनी असणं त्यांचा प्रभाव नक्कीच त्या ठिकाणी मतदारांवरती पडत असतो. आणि त्यात सगळ्यात दुसरं असं की त्यांनी ऐनवेळेस जी भूमिका मांडली शेवटच्या क्षणी की बाबा मतदानावरती शरद पवारांचं जे वर्चस्व वगैरे असे जे काही भाष्य केले तेही त्या काळामध्ये थोडेसे चर्चेचा विषय बनला, हे खरं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जे 5 आमदार यांच्या बाजूने होते, आढळराव पाटलांच्या बाजूने, त्यांची सुद्धा आता या ठिकाणी बघावं लागेल की त्यांनी कशा पद्धतीने काम केलं. त्याचाही परिणाम या ठिकाणी लोकसभेवरती किंवा निवडणुकीमध्ये दिसून येईल. कारण ज्यावेळेस तिकीट जाहीर झालं त्यावेळेस अजितदादा पवारांनी सांगितलेलं होतं आपल्या आमदारांना की याच्यावरती तुमचं भवितव्य अवलंबून आहे विधानसभेचं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जर खरोखर काम केलं असेल तर त्याचा नक्कीच फायदा आढळराव पाटलांना होईल असं दिसून येतं. दिलीप वळसे पाटील मतदारसंघात नसल्यामुळे त्याचाही नक्कीच परिणाम मतदारांवरती झालेला आहे. ती टक्केवारी किती प्रमाणात घटली हे आपल्याला येत्या निवडणुकीत दिसून येईल. अनेक दिग्गजांच्या सभा सुद्धा मतदारसंघामध्ये झाल्या, त्याच्यामध्ये वळसे पाटील वगळता अजित पवार तर ठाण मांडून होते, दमबाजी सुद्धा झाली. आणि खरं म्हणजे महत्वाचं म्हणजे 5 आमदार आढळरावांच्या सोबत होते. असं असताना याचा कितपत परिणाम या मतदारसंघात मतदानावरती दिसून येईल? मुळातच जे आमदार आहेत ते शरद पवारांच्या विचारसरणीवर निवडून आलेले आहेत असं एक जनमानस आहे. जर विचार केला तर हडपसर मतदारसंघ आहे, तिथं मुस्लिम आणि माळी समाजाची मतं अधिक आहेत आणि ती मतं नक्की प्रभावी ठरतील. ती मुस्लिम अल्पसंख्याक मतं ही यावेळेस तुतारीला साथ देतील आणि ती निर्णायक मतं मिळाल्यामुळं शहरी भागातले जे काही लीड जे भाजपला नेहमी मिळतं ते कमी होईल आणि तुतारीला त्याचा फायदा होईल. पर्सेंटेज पाहता शहरी आणि ग्रामीण भागात जर विचार केला तर हडपसर आणि भोसरीचं पर्सेंटेज ग्रामीण भागाच्या तुलनेत घटलेलं आहे. याचा परिणाम कोणाला फायदा तोटा होऊ शकतो? हां, आता मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे शहरी भागातलं जर पाहिलं तर आढळरावांना ते मतदान होईल असे म्हणाले, तेही शक्यता बरोबर आहे. ग्रामीण भागातलं मतदान हे जास्त आहे, त्यामुळं ग्रामीण भागातला जो कौल आहे तो थोडासा तुतारीच्या बाजूने आहे, त्याच्यामुळं नक्कीच त्याचा परिणाम याच्यावर होईल. नक्कीच तुतारीलाच त्याचा फायदा होईल असं तुम्ही म्हणताय. आपण जर पाहिलं तर हे मतदारसंघातले काही पत्रकार होते, वकील होते, काही शिक्षक होते, या सगळ्यांचा जर कौल जर पाहिला किंवा या सगळ्यांच्या बोलण्यातली जे विश्लेषण जर पाहिलं तर याचा एकच सूर निघतोय, आढळराव आले थोड्याफार फरकाने येऊ शकतात पण कोल्हेंना विन होण्याची किंवा विजयी होण्याची जास्त शक्यता आहे. त्याचं कारण तसं आहे, कारण शरद पवारांची सहानुभूतीची लाट, ठाकरेंची सहानुभूतीची लाट, भाजपने केलेली फोडाफोड, या सगळ्या गोष्टीचा विचार करता या मतदारसंघामध्ये कोल्हेंना फायदा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. खरं तर ह्या शक्यता आहेत, पण खरा निकाल किंवा खरा विजयाचा दावेदार कोण आहे हे आपल्याला 4 तारखेला सकाळी समजणार आहे. त्यामुळं तोपर्यंत तरी आपल्याला वाट पाहावी लागणारी या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विजयी उमेदवार कोण असणार आहे. व्हिडिओ